बाप्पा खुलून दिसावा यासाठी पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात फुल खरेदीसाठी पुणेकरांची गर्दी। झेंडू, गुलाब, चमेली अशा विविध प्रकारच्या फुलांची मागणी। पुण्यात गणेशोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात। पुण्यात दरवर्षी कसबा गणपती प्रतिकृती असलेली मूर्ती लकी ड्रॉ काढून 250 भाविकांना देण्यात येते। लकी ठरलेल्या भाविकांना आज मूर्ती दिली गेली। पुणेकरांचा यंदा पर्यावरणपूरक मखरांकडे कल। बोहराळीत एका दुकानात जुना मखर द्या आणि नवीन मखर डिस्काउंटमध्ये घेऊन जा अशी ऑफर। विदेशी तरुण तरुणींना शिवकालीन मर्दानी खेळाची भुरळ। पुण्यात यंदा जर्मनीची तरुणीही मर्दानी खेळ सादर करणार। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर मोठी वाहतूक कोंडी। गणेशोत्सवासाठी पुणे कराड मार्गे कोकणात जाणाऱ्यांची गर्दी। वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पुण्याकडून येणाऱ्या लेनचाही पोलिसांकडून वापर। साताऱ्यातील खंबाटकी घाटात वाहतूक विस्कळीत। घाट चढताना 2 ट्रक बंद पडले। घटनास्थळी पोलीस आणि क्रेन दाखल। नाशिकमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह। मोदक खरेदीसाठी नाशिककरांची गर्दी। विविध प्रकारचे मोदक विक्रीसाठी उपलब्ध। नाशिकच्या बुधा हलवाईनं गणेशोत्सवानिमित्त तयार केला 56 भोग थाळीचा नैवेद्य। 14 वेगवेगळ्या प्रकारचे मोदक, बर्फी असे 56 प्रकारचे गोड पदार्थ तयार। नाशिकमध्ये गणपती बाप्पाच्या पूजेच्या साहित्य खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी। फळं, फुलं आणि लाडक्या बाप्पाच्या प्रसादासाठी आवडीच्या 21 भाज्यांच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी। नंदुरबारमध्ये मोठ्या गणेश मंडळांच्या मूर्तींच्या आगमनाला सुरुवात। पारंपरिक वाद्यावर तालावर लेझिम नृत्य करून बाप्पाचं आगमन। नाशिकमधील 0 पॉइंट धबधबा प्रवाहित। माणिकपुंज धरण ओव्हरफ्लो झाल्यानं धरणाच्या सांडव्यातून निघणाऱ्या पाण्यामुळे 0 पॉइंट धबधबा वाहू लागला। नाशिकच्या चांदवडमध्ये पावसाचा भाजीपाल्याला फटका। सततच्या पावसानं मेथीची भाजी खराब। उत्पादन घटल्यानं किरकोळ बाजारात मेथीचे दर वाढले। नंदुरबारच्या नळवा रोडवर रेल्वे बोगद्यामधील दोष शोधून पाणी निचरा करण्यासाठी उपाययोजना करा। तसंच सफाई करून 2 दिवसात बोगदा प्रवासासाठी सुरू करा। खासदार गोवाल पाडवी यांची सूचना। नाशिकमधील मालेगावात चड्डी बनियन गँग सक्रिय। 6 दुकानं फोडून लाखोंचा ऐवज लंप। चोरीचा सीसीटीव्ही फुटेज समोर। विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचं मेगा प्लॅनिंग। भाजपच्या 4 बड्या नेत्यांवर प्रचाराची मोठी जबाबदारी। नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे आणि रावसाहेब दानवे पाटील यांच्याकडे विधानसभा निवडणुकीचं नेतृत्व। काँग्रेसकडून आतापर्यंत महाराष्ट्रातील 288 मतदारसंघापैकी 172 मतदारसंघाचा आढावा पूर्ण। यात पुणे, अमरावती, कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील मतदारसंघांचा सहभाग। सोलापुरात काँग्रेसचा 11 पैकी 6 जागांवर दावा। काँग्रेसच्या बैठकीत शहराध्यक्ष चेतन नरोटे यांची मागणी। चेतन नरोटे यांच्या मागणीला प्रणिती शिंदेंनी दुजोरा दिला। गडचिरोलीच्या अहेरी तालुक्यात नागेपल्ली इथं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी महिलांसोबत संवाद साधला। लाडकी बहीण योजनेची घेतली माहिती। कडेगावमधील सभेत जयंत पाटील आणि विशाल पाटील यांच्यात गप्पा रंगल्या। दोघांमध्ये रंगलेल्या मनसोक्त गप्पा कार्यक्रमाच्या ठिकाणी बनला चर्चेचा विषय। परतूर विधानसभेच्या जागेवरून महायुतीत रस्सीखेच। भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांच्या जागेवर शिवसेना जिल्हा प्रमुख मोहन अग्रवाल यांचा दावा। देशातील एकूण गुंतवणुकीच्या 52% गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात। पहिल्या तिमाहीत 70,000 कोटींची गुंतवणूक। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। परकीय गुंतवणुकीबाबत फडणवीसांचा दावा बोगस। खरं तर यांनी गुजरातलाही महाराष्ट्राच्या पुढे नेऊन ठेवले। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांची टीका। वडेट्टीवार कधी अर्थमंत्री नव्हते म्हणून त्यांना काही गोष्टी कळणार नाहीत। वडेट्टीवारांच्या टीकेला बावनकुळेंचं प्रत्युत्तर। जितेंद्र आव्हाडांविरोधात संभाजीनगरमध्ये गुन्हा दाखल। आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबानं शासनानं मदत देणं बंद केल्याचा आव्हाडांनी आरोप केला होता। छत्रपती संभाजीनगरमध्ये शाळेतून तांदूळ चोरताना मुख्याध्यापकाला गावकऱ्यांनी पकडलं। रात्री 11च्या दरम्यानचा प्रकार। चोरीसाठी वापरलेलं पिकअप व्हॅन ताब्यात। हिंगोलीच्या गोरेगावमध्ये अनेक शेतकऱ्यांचं टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी आणि सरसकट कर्जमाफी करण्यात यावी या मागणीसाठी आंदोलन। एबीपी माझाच्या बातमीनंतर परभणी जिल्हा रुग्णालयातील वीज सुरू। 4 दिवसांपासून रुग्णालयाचा कॅम्पस हा अंधारात होता।
बीडमध्ये मौलानाकडून 11 वर्षीय मुलीवर 3 महिन्यांपासून अत्याचार, नराधमवर पेठ. बीड पोलीस ठाण्याअंतर्गत पोक्सो गुन्हा दाखल, आरोपी पोलिसांच्या ताब्यात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.